कारण माझे नेते, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं की आता जगावर एक परिस्थिती आलेली आहे. देशावर न येण्यासाठी काही सावधानता आपल्याला बाळगायच्या आहेत. त्यामुळे आपण पेट्रोलचा अपव्यय, डिझेलचा अपव्यय टाळायचा आहे. त्यामुळे भव्य असे कुठलेही आयोजन थोडे दिवस आपण नाही केले तर योग्य होईल. मुंडे साहेबांची पुण्यतिथी हे अत्यंत भव्य असं आयोजन असतं. खरं तर आपल्या मनामध्ये तीव्र दुःख असतं, पण मुंडे साहेबांची ओढ, त्यांचं प्रेम आणि आपला संकल्प आपल्या सर्वांची पावलं गोपीनाथ गडाकडे घेऊन येतो. मी आपल्या सर्वांना हात जोडून निवेदन करणार आहे की आपण सर्वांनी यावर्षी माझ्या विनंतीचा मान ठेवून आपण मुंडे साहेबांची पुण्यतिथी ही आपापल्या गावामध्ये, आपापल्या घरामध्ये, आपापल्या वॉर्डामध्ये, आपापल्या शहरामध्ये आपण जिथे करत आहात तिथे करावी, जेणेकरून या प्रधानमंत्री मोदीजींच्या आव्हानाला आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देता येईल. खरं तर एका बांधवाने मला हे सुचवलं आणि मला ते खूप आवडलं की प्रत्येकाने कुठलीही व्हेकल न घेता, कुठलंही वाहन न घेता बैलगाडीत यावं. खरं सांगायचं तर इतकं ऊन आहे, प्राण्यांची पण आबाळ करायची आणि काहीतरी शो करायचा आहे हे मला अजिबात करायची इच्छा नाही. त्यामुळे ही जी सूचना आहे तिचा सन्मान मी ठेवते. पण त्या जसं आपण पेट्रोल आणि डिझेलची काळजी घेतो तसं आपण त्या बैलांची पण काळजी घेतली पाहिजे. एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या उन्हामध्ये त्यांनी यावं असं माझी अपेक्षा नाही. तर प्रत्येकाने आपापल्या घरी कशी करायची हे तुमच्यावर अवलंबून आहे. पण माझी कन्या म्हणून एक माझ्या पित्याविषयी, माझ्या नेत्याविषयी मी कशी भावना आहे ते आपल्याशी शेअर करते. जर तुम्ही अशीच जर ही पुण्यतिथी आपण करणार असाल तर आपले फोटो नक्की माझ्या सोशल मीडियावर शेअर करा. मी काय करणार आहे, मी सकाळी उठून स्नान करून मुंडे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहे. मुंडे साहेबांना आवडत्या त्या सगळ्या वस्तू, ज्या त्यांना आंबे आवडायचे, पुरणपोळी आवडायची, त्यांना मसाला वड्या आवडायच्या, जे काही त्यांना आवडायचं ते सगळं मी मुंडे साहेबांच्या समाधीवर घेऊन त्यांना ते अर्पण करणार आहे. फुलांनी छान आरास करणार आहे. तुम्ही घरामध्ये फोटोला फुलं वाहू शकता, दिवा लावणार आहे आणि मनोभावे प्रार्थना करणार आहे की त्यांनी जीवनामध्ये जो संकल्प केला तो प्रत्येक संकल्प त्यांच्या पश्चात देखील आपण सर्वांनी पुढे न्यावा ही त्यांना प्रार्थना करणार आहे. आणि मुंडे साहेबांना शोभेल असं काम, तसं तर मी नेहमीच करते, पण एक काम त्या दिवशी संकल्प म्हणून मी घेणार आहे. त्यांना आवडणारी अशी एक गोष्ट मी त्या दिवशी सुरू करणार आहे आणि त्यांना अजिबात नाही आवडत अशी गोष्ट बंद करणार आहे. तसं त्यांना अजिबात नाही आवडत अशी कुठलीही गोष्ट मी करतच नाही, पण एक तो संकल्प यावर्षी मी करणार आहे. मग त्या दिवशी मी 3 जूनला अशी कुठली गोष्ट करणार आहे जी मुंडे साहेबांना आवडणारी आहे. मुंडे साहेबांच्या व्यक्तिमत्वातून ती गोष्ट बाजूलाच करता येणार नाही. मुंडे साहेबांना अत्यंत प्रिय आहे, ते तुम्ही पाहालच.